नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे। लक्ष्मीपूजनासाठी नोकरदार आणि विद्यार्थी आपापल्या गावाला निघालेत आणि त्यामुळे ही बसस्थानकावरची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। भंडारा, गोंदिया, गडचिरोली या शेजारील जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची ही सगळी लगबग पाहायला मिळते। दिवाळी निमित्त आपापल्या गावी जाण्याची लगबग सगळीकडेच दिसून येत आहे। सध्या आपण आहोत नागपुरातील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर आणि इथे आपण पाहू शकतो की बसेसची वाट पाहणारे आणि बस आल्याबरोबर बसमध्ये जागा मिळवण्यासाठी जी गर्दी आहे ती आपल्याला दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत। लांब राहणारे जे कुटुंबीय होते किंवा लांब राहणारे जे आपल्या घरी परतणारे होते ते अगोदरच परतलेले आहेत। मात्र नागपूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातले ग्रामीण भागातील जे नागपुरात नोकरीसाठी असतात किंवा शिक्षणासाठी विद्यार्थी असतात त्यांची लगबग जी आहे ती आज गावी जाण्याची आपल्याला दिसून येत आहे आणि या निमित्ताने जी गर्दी आहे ती आपण आता इथे पाहू शकतो। दादा, कुठे चालली तुम्ही? तुमच्याकडे चाललो आम्ही। नागपुरात राहता तुम्ही? हो दिवाळी निमित्त चालले? हो हो नागपुरात काय करता? जॉब करता? हो जॉब करताय। तर आपण पाहू शकतो की इथे जे राहणारे आहेत नागपुरात कामानिमित्त राहणारे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात ग्रामीण भागात ज्यामध्ये भंडारा असेल, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्यांची जी लगबग आहे ती दिवाळीच्या दिवशी आज दिसून येते आणि या निमित्ताने एसटी स्टँड जे आहे त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।